श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुदेव दत्त. प्रिय भक्त हो, श्री गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्टही शक्य होते. श्रद्धा, भक्ती आणि गुरुवरील अखंड विश्वास यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 20 चे श्रवण करणार आहोत. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थाचा जयघोष कमेंटमध्ये नक्की करा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर येथे विराजमान होते. त्यांच्या दर्शनासाठी दूर दूरहून भक्त येत असत. एकदा एका गावातील लोक स्वामीकडे आले. त्या गावाजवळ एक विशाल अश्वत्थ वृक्ष होता. त्या वृक्षावर एक भयंकर ब्रह्मराक्षस वास करत होता. जो कोणी त्या झाडाजवळ जाई त्याला तो त्रास देई. त्यामुळे गावकरी भयभीत झाले होते. त्यांनी स्वामी महाराजांना विनंती केली, महाराज, आम्हाला त्या ब्रह्मराक्षसाच्या त्रासातून मुक्त करा. करुणामूर्ती श्री गुरूंनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्या वृक्षाजवळ जाण्याचा निर्णय घेतला. स्वामी महाराज त्या वृक्षाजवळ पोहोचताच आश्चर्यकारक घटना घडली. तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली उतरला आणि श्री गुरूंच्या चरणांवर लोटांगण घालू लागला. तो म्हणाला, हे गुरुदेव, मी पूर्वजन्मी एक विद्वान ब्राह्मण होतो. मला वेदशास्त्रांचे ज्ञान होते, परंतु मी अहंकारी झालो. माझ्या ज्ञानाचा गर्व करून मी लोकांचा अपमान केला, दानधर्म केला नाही. त्यामुळे मृत्यूनंतर मला ब्रह्मराक्षस योनी प्राप्त झाली. अनेक वर्षांपासून मी या वृक्षावर दुःख भोगत आहे. आता तुमच्या दर्शनाने माझे पाप नष्ट झाले आहे. कृपा करून मला मुक्त करा. श्री गुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि सांगितले, तू पश्चाताप केला आहेस. गुरुकृपेने तुझा उद्धार होईल. संगमावर स्नान करून भगवानाचे स्मरण कर. गुरूंचे वचन ऐकताच त्या ब्रह्मराक्षसाचे पाप क्षीण झाले. त्याने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि त्याला दिव्य देह प्राप्त झाला. क्षणार्धात तो मुक्त होऊन उच्च लोकात गेला. हे दृश्य पाहून सर्व गावकरी थक्क झाले. त्यांना समजले की गुरुकृपेने कितीही मोठे पाप नष्ट होऊ शकते. श्रीगुरूंनी सर्वांना उपदेश केला की ज्ञानाबरोबर नम्रता असणे आवश्यक आहे. अहंकारामुळे मनुष्याचा अधपात होतो, तर विनम्रता आणि भक्तीमुळे उद्धार होतो. गावकऱ्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यायाचा बोध, ज्ञानासोबत नम्रता आवश्यक आहे. अहंकारामुळे पतन होते. खरा पश्चाताप केल्यास पापांचा नाश होतो. सद्गुरूंच्या कृपेने जीवाचा उद्धार होतो. गुरुभक्ती हीच मोक्षाची वाट आहे. भक्त हो, ब्रह्मराक्षसाच्या उद्धाराची ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठे पाप असले तरी सद्गुरूंची कृपा आणि मनापासून केलेला पश्चाताप यामुळे जीवनाला नवी दिशा मिळू शकते. ज्ञान, संपत्ती किंवा सामर्थ्य यांचा अभिमान न बाळगता नम्रतेने वागणे हाच या अध्यायाचा मुख्य संदेश आहे. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. तुमच्या एका कॉमेंटमुळे इतर भक्तांपर्यंतही श्रीगुरूंचा महिमा पोहोचण्यास मदत होते. उद्याच्या अध्यायात श्रीगुरूंच्या आणखी एका अद्भुत लीलाचे दर्शन घडेल. तोपर्यंत सदैव गुरुनामाचे स्मरण करत रहा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दावनी चिंतना श्री गुरुदेव दत्त.